कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात एकाच दिवसात झालेल्या 18 रुग्णांच्या मृत्यूप्रकरणी नियुक्त केलेल्या चौकशी समितीच्या अहवालानंतर सहाय्यक प्राध्यापक आणि व्याख्यात्यावर कारवाई करण्यात येईल अशी माहिती राज्य सरकारच्या वतीनं मंत्री उदय सामंत यांनी प्रश्नोत्तराच्या तासात दिली। भाजपाचे आमदार निरंजन डावखरे यांनी हा प्रश्न मांडला होता। कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात 13 ऑगस्ट रोजी एकाच दिवसात 18 रुग्णांचा मृत्यू झाला होता। या प्रकरणाच्या चौकशीसंदर्भात आमदार निरंजन डावखरे यांनी विधान परिषदेत विविध प्रश्न उपस्थित केले। या रुग्णालयात कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनानं दिली होती का? या प्रकरणी दोषी कर्मचाऱ्यांविरोधात कारवाई करणार का? अत्यवस्थ 9 ते 10 रुग्ण अन्य रुग्णालयात हलवताना योग्य उपाययोजना करण्यात आल्या होत्या का? असा सवाल आमदार डावखरे यांनी केला। त्यावर उद्योगमंत्री सामंत यांनी सरकारच्या वतीनं उत्तर दिलं। छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात घटनेपूर्वी 48 आणि त्यानंतर 125 कर्मचाऱ्यांची तात्पुरत्या स्वरूपात अशा 193 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे। या संदर्भात आरोग्य विभागाच्या आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली केलेल्या चौकशीचा अहवाल राज्य सरकारकडून विधिमंडळाच्या पटलावर ठेवला जाईल। तसंच रुग्ण हलवताना योग्य काळजी घेण्यात आली होती। या प्रकरणातील दोषी सहाय्यक प्राध्यापक आणि व्याख्यात्यावर कारवाई केली जाईल असं आश्वासन मंत्री उदय सामंत यांनी दिले।